इतिहास विषयामध्ये ज्या काही संघटना आहेत, ज्या काही संस्था आहेत किंवा चळवळी, त्या चळवळीचे प्रमुख नेते कोण, ती संघटना कुणी स्थापन केली, कोणत्या वर्षी स्थापन केली, असे जे काही तऱ्हेचे प्रश्न असतात, या प्रश्नामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त गोंधळून जातात. मग अशा जो काही प्रश्न आहे तो आपल्याला सोपा जावा. रेल्वे, बँकिंग ज्या सरळ सेवा भरती आहेत TCS IBPS पॅटर्ननुसार इसवी सन विचारल्या जाते, ते वर्ष विचारल्या जाते, ती चळवळीचे प्रमुख नेते कोण होते, त्या संघटनेचे संस्थापक कोण होते, यावर प्रश्न आता विचारले जात आहेत. विद्यार्थ्यांना तो सगळा घटनाक्रम माहिती असतो, ती घटना कशी घडली त्यावर सविस्तर लिहिता येते, परंतु गफलत अशी होतीये की तो विद्यार्थी ते इसवी सन विसरून जातो किंवा तो संस्थापकच एखाद्या वेळेस विसरून जातो. या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या गृहपाठामध्ये याव्या, होमवर्कमध्ये याव्या, म्हणून आपण त्यावर एक व्हिडिओ बनवत आहोत. महत्त्वाच्या संघटना, महत्त्वाच्या चळवळी ज्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत, अशाच चळवळीवर, अशाच संघटनेवर आपण हे जो काही व्हिडिओ आहे तो बनवत आहोत. बघा, पहिली जी संघटना आहे 1852, जी नेहमी विचारण्यात आलेली आहे, बॉम्बे असोसिएशन नावाची जी काही संघटना आहे, ही संघटना कुणी स्थापन केली आणि कुठं स्थापन केली? 1852. पुन्हा एकदा मी सांगतोय, 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना ही मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली. ही कुणी स्थापन केली? तर सगळ्यात मोठे व्यापारी असणारे आणि समाजसुधारक असणारे जगन्नाथ शंकर शेठ यांनीही काय केलेली होती? संघटना स्थापन केलेली होती 1852 मध्ये. त्या संघटनेचं नाव आहे बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केली. यावर प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत, म्हणून 1852 बॉम्बे असोसिएशन ज्यावेळेस नाव उल्लेख येईल त्यावेळेस आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी एक संघटना आहे, जी सभा आहे, सार्वजनिक सभा. बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती सार्वजनिक सभा कुणी स्थापन केली. आपण त्यांना सार्वजनिक काका सुद्धा असं म्हणतो. मग या सार्वजनिक सभेबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सार्वजनिक सभा सुरू करणारे समाजसुधारक किंवा त्या संघटनेचे संस्थापक कोण आहेत, असाही प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे. किंवा सार्वजनिक सभा यावरून सार्वजनिक काका हे कुणाला म्हणतात हेही टोपण नाव आपल्याला माहिती आहे. तर असे प्रश्न फिरून आलेले आहेत. आणि ही जी काही संघटना आहे किंवा सभा आहे, ही सार्वजनिक सभा 1867 मध्ये स्थापन झालेली आहे. इसवी सन मी पुन्हा एकदा सांगतोय, 1867 मध्ये सार्वजनिक सभा ही स्थापन झाली. कुठं? पुण्यामध्ये स्थापन झाली. आणि या सार्वजनिक सभेची स्थापना करणारे कोण होते? तर त्याचं नाव आहे गणेश वासुदेव जोशी. ग.वा. जोशी असंही त्या ठिकाणी संक्षिप्त रूपामध्ये येत असतं. ग.वा. जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी ही संघटना स्थापन केलेली होती. इसवी सन आहे 1867. 1867 मध्ये स्थापन झालेली संघटना कोणती आहे? सार्वजनिक सभा. आणि या सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण आहेत? तर गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका असं त्यांना आपण म्हणतो. आता ही संघटना स्थापन झाल्याच्या नंतर या संघटनेवर बघा, आपल्या इथं दोन गट होते. एक जहाल गट होते आणि एक मवाळवादी गट होता. पण जहालवादी जे नेते आहेत, त्या जहालवादी नेत्यांचं वर्चस्व या सार्वजनिक सभेमध्ये आलं. लोकमान्य टिळक असतील, लाला लजपतराय असतील, त्यानंतर गोखले असतील, गोपालकृष्ण गोखले, हे नेतृत्व जहालवादी नेत्याकडे आले. सार्वजनिक सभेचं नेतृत्व कोणाकडे आलं? जहालवादी नेत्याकडे आलं. आणि त्यामुळं
त्यांचं साहजिकच वर्चस्व त्या सार्वजनिक सभेवर राहिलं. आणि मवाळवादी जे काही गट आहे त्या मवाळवादी गटांना वाटलं की आपणही अशी एक प्रकारची सभा स्थापन करावी. म्हणून मवाळवादी नेत्यांनी सुद्धा डेक्कन सभा नावाने एक स्थापन केली. त्या डेक्कन सभा ही कुणाच्या नेतृत्वाखाली केली तर न्यायमूर्ती रानडे यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन सभा सुद्धा स्थापन करण्यात आली. एक सार्वजनिक सभा लक्षात असू द्या 1867 आणि दुसरी डेक्कन सभा कोणी स्थापन केली? न्यायमूर्ती रानडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. मग आपण काय पाहिलं आतापर्यंत तर बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना जी मुंबईमध्ये जगन्नाथ शंकर शेट यांनी 1852 मध्ये स्थापन केली. सार्वजनिक सभा सार्वजनिक काका आपण म्हणतो ती 1867 मध्ये स्थापन केली आणि नंतर न्यायमूर्ती रानडे यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन सभेची स्थापना केली. ज्या ज्या वेळेस असे प्रश्न आपल्याकडे येतील त्या त्यावेळेस आपण हे जो काही व्हिडिओ आहे तो 100% आपल्याला कामी उपयोगी येणार आहे. याच्यानंतर बघा कामगार संघटना नेहमी प्रश्न आलेला आहे. कामगार संघटना म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव अग्रगण्य आपण आहे. कामगार संघटना आले म्हटल्याच्या नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव नेहमी लक्षात असू द्या. कामगार संघटना ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. मुंबई येथे जे काही गिरणी कामगार आहेत यांच्या सह्यानिशी 5500 लोकांनी सह्या केल्या आणि ते नेतृत्व त्या ठिकाणी लाभलं आणि तिथून ती संघटना उदयास आली आणि 1890 मध्ये मुंबई येथे ती स्थापन करण्यात आली. हिचं इसवी सन आपल्याला माहिती पाहिजे. 1890 कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे मुंबई डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे अशा पद्धतीचे जे काही संस्थापक आहेत हे माहिती असणं खूप गरजेचे आहेत. याच्यानंतर खूप काही संघटना आहेत बघा. त्या संघटनाची जर आपण लिस्ट घेतली 1784 पासूनच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेचा जर उल्लेख आपण केला तर थोडक्यात सांगायचं झालं म्हटलं तर 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेली आहे. इंग्रज अधिकारी. 1789 मध्ये एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्स यांनी सुरू केली. 1822 बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी नाना शंकर शेट यांनीच केली. 1828 मध्ये ब्रह्मो समाज राजा राममोहन राय यांनी स्थापन केला. मग हे जी काही बॉम्बे असोसिएशन आपण 1852 पासून त्या ठिकाणी घेतलेली आहे तर त्यानंतर सुद्धा खूप काही संघटना झालेल्या आहेत. प्रत्येक संघटनेवरचा व्हिडिओ आपण घेणार आहोत पण ह्या सगळ्या संघटना आणि ह्या संघटनेवरच्या ज्या महत्त्वाच्या संघटना आहेत त्याच्यावर खास करून प्रश्न नेहमी पडतो. आता याच्यामध्ये जर बघितला मानव धर्म सभा असेल, बंगाल इंडिया सोसायटी असेल, ब्रिटिश इंडिया सोसायटी असेल, परमहंस सभा आहे. हे आपण समाजसुधारक ज्यावेळेस समाजसुधारकांवर ज्यावेळेस व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपण या गोष्टी त्या ठिकाणी याच्यामधल्या काही संघटना आपण तिथं सांगणार आहोत. परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल, दादोबा पांडुरंग यांनी ती मानव धर्म सभा स्थापन केली. परमहंस सभा असेल हे समाजसुधारकांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. ज्यावेळेस समाजसुधारक आपण पाहू राजा राममोहन राय यांचं सुद्धा खूप मोठे समाजसेवक होते. त्यांचं सुद्धा आपल्याला कार्य खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस समाजसुधारक म्हणून आपण एकेका समाजसुधारकाचा अभ्यास करू त्यावेळेस त्यांनी स्थापन केलेल्या संघटना हे आपल्याला लक्षात येणार. परंतु ज्या महत्त्वाच्या संघटना आहेत त्या संघटना आपण आज पाहत आहोत. मग ह्या संघटना पाहत असताना आपल्या देशामध्ये अनेक चळवळी झाल्या आणि या चळवळीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं योगदान या चळवळीने या भारतीय लढ्याला जे स्वातंत्र्य लढा आहे यामध्ये खूप या चळवळीनं स्वातंत्र्य मिळवून दिलं. करेंगे या मरेंगे, छोडो भारत असेल अशा काही ज्या चळवळी आहेत या चळवळीमुळं भारतामध्ये ऐक्य देशप्रेम तयार झालं आणि जी एकात्मता आणि अखंडता आहे ही या देशामध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून चळवळ एवढी महत्त्वाची असते. चळवळीनं क्रांती होत असते, नाविन्य त्या ठिकाणी तयार होत असतं. म्हणून
चळवळ ही खूप महत्त्वाची आहे आणि चळवळ जिवंत असणं खूप महत्त्वाचे असते. ज्यावेळेस चळवळ थांबते त्यावेळेस तिथला विकास थांबलेला असतो. म्हणून तिथं मागासलेपण येऊ शकतं किंवा दारिद्र्य किंवा पारतंत्र्यात तो समाज तो घटक जाऊ शकतो. म्हणून चळवळीमध्ये ही माणसाची नेहमीच अखंडित चालणारी सातत्य असणारी एक प्रक्रिया आहे. ती आपण वैयक्तिक सुद्धा ठेवली पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा एक चळवळ असली पाहिजे. म्हणून चळवळ आयुष्यामध्ये संपता कामा नये. ज्यावेळेस चळवळ संपली त्यावेळेस धडपड संपली आणि म्हणून माणसाची कार्यक्षमता त्या ठिकाणी लोप पावत असते. म्हणून चळवळीला खूप महत्त्व या भारताच्या लोकशाहीमध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. तर भारतामध्ये अशा खूप महत्त्वाच्या चळवळी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खूप साऱ्या चळवळी भारत देशामध्ये झाल्या. जी बंगालची चळवळ आहे, मी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी चळवळ सांगतोय. बंगालची चळवळ जी आहे ही सगळ्यात मोठी भारत देशाला कलाटणी देणारी चळवळ आहे. भारतामध्ये या बंगालच्या चळवळीनं काय झालं, भारत एक झाला. त्यावेळेस कुठंतरी सगळ्या भारतीयांना भारत म्हणून आपला अखंड देश आहे असं त्यावेळेस भारतीयांना वाटलं. लक्षात घ्या, त्या अगोदर विखुरलेल्या चळवळी असायच्या आणि इंग्रज तोडाफोडा राज्यकाळा मोडून काढायच्या. परंतु बंगालची जी फाळणी झाली आणि त्या बंगालच्या फाळणीमुळं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जे ऐक्य झालं, त्यामुळं मुस्लिम आणि हिंदू एकत्रित आले आणि त्यावेळेस देशाची जी काही भावना आहे, जो काही राष्ट्रवाद आहे, तिथून प्रत्येकाच्या मनामध्ये रुजला. इंग्रजांना वाटले बंगालची फाळणी करून आपण देशाचे पुन्हा तुकडे करत आहोत, परंतु ते न होता उलट झालं. आणि ही चळवळच नंतरच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यापर्यंत ही चळवळ खूप महत्त्वाची ठरली गेली. म्हणून या चळवळीला खूप महत्त्व आहे. बंगालची फाळणी कशामुळे करण्यात आली होती, का करण्यात आली होती, कुणी केली, कितीमध्ये केली आणि या चळवळीचे पडसाद किती उमटले, या चळवळीमुळं अनेक नवीन चळवळी किती तयार झाल्या, हे सुद्धा खूप अभ्यासाचा विषय आहे. म्हणून आता आपण बंगालची फाळणी ही पाहणार आहोत. तर बंगालची फाळणी होण्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचं की आपली जी काही दिल्ली आहे ही राजधानी कधी झाली हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. त्या अगोदर कोणती राजधानी होती? भारतामध्ये जी कलकत्ता आहे ही भारताची सगळ्यात जास्त इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये राजधानी म्हणून राहिलेले हे शहर आहे. आणि म्हणून या कलकत्त्यामध्ये 1757 पासून ते 1911 पर्यंत कोलकाता ही आपल्या भारताची राजधानी म्हणून होती. तर बंगालची फाळणी ही कधी झाली, कुणी केली, याबद्दलचा जो काही तपशील आहे मी तुमच्या समोर मांडत आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननं केली, लक्षात असू द्या. आणि ही फाळणी कधी झाली? 7 जुलै 1905 रोजी सिमल्याहून प्रसिद्ध केली आणि देशामध्ये 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीचा ठराव पास झाला. याच काळात लॉर्ड कर्झननं 21 ऑगस्ट 1905 रोजी राजीनामा द्यावा लागला. तरी 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणीचा अंमलात आणली. बंगालची फाळणी या भारत देशामध्ये कुणी आणली? लॉर्ड कर्झननं आणली. आणि ती कितीमध्ये आणली? 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी भारत देशामध्ये लागू झाली. आता या बंगालच्या फाळणीमुळे काय होणार होतं?
लक्षात असू द्या. बंगालच्या फाळणीमुळे भारतामध्ये काय होणार होतं, तर बंगालच्या फाळणीमुळं पूर्व बंगाल व आसाम हा मुस्लिम बहुसंख्य प्रांत वेगळा करून ब्रूमफिल्ड फुलर यास तेथील लेफ्ट जनरल नेमले. या प्रांतातच मुसलमान बहुसंख्य व हिंदू अल्पसंख्याक होते. तर पश्चिम बंगाल प्रांतात हिंदूची संख्या 4,20,00,000 इतकी होती. तरी त्यामध्ये बंगाली हिंदू मात्र 1,80,00,000 एवढेच होते. बाकीचे हिंदू बिहार, ओरिसा, छोटा नागपूर या प्रदेशातील होते. बंगालच्या फाळणीने बंगाल प्रांतातील हिंदू व मुस्लिम यांच्यातील भेदभाव अधिक वाढवला. फाळणी म्हटल्याच्या नंतर अमानुष अत्याचार होत असतो, कत्ली होत असतात, एकमेकांमध्ये द्वेषाची भावना वाढीस होत असते. जी पाकिस्तान आणि भारताची जी फाळणी झाली त्यावेळेस आपण ते पाहिलं. त्याच्या अगोदर सुद्धा बंगालच्या फाळणीमध्ये हजारो लोक मारले गेली. 3 दिवसामध्ये 3,000च्या पेक्षाही जास्त लोक त्या ठिकाणी मारली गेली होती. त्यानंतर मुस्लिम लीग यांनी सुद्धा भारतामध्ये अशाच प्रकारे स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यासाठी बंगालमध्ये असाच उद्रेक करण्यात आला होता. तिथं सुद्धा अमानुष लोकांच्या कत्ली करण्यात आले. म्हणजे फाळणी ही काही सोपी गोष्ट नाही. फाळणीमुळं जीवितहानी होते आणि यामुळं एक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आणि तिथं मानवता हरते, लक्षात असू दे. म्हणून फाळणी खूप भयंकर असते. सामान्य लोक असतात, त्यांचे लीडर त्यांना काही त्या ठिकाणी भडकवण्याचं काम करतात आणि त्या भडक्यामध्ये हजारो लोक जळून खाक होत असतात. एवढे विषाची ती अग्नी असतो, विषाचा. यामुळे जळून खाक होणारे निष्पाप लोक असतात, दोन्हीकडले असतात. आणि म्हणून लॉर्ड कर्झननं जी काही बंगालची फाळणी केली होती, या फाळणीमुळं मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये भेदभाव आणखीन वाढला. यामुळं 16 ऑक्टोबर 1905 हा बंगाल फाळणीचा कार्यवाहीचा दिवस या भारतामध्ये ते सुरू झाला. 16 ऑक्टोबर 1905. परंतु हा जो काही दिवस आहे 16 ऑक्टोबर 1905चा भारत देशाने शोक दिन म्हणून पाळला. बघा, सगळे म्हणजे कराय गेले एक, झालं दुसरंच. म्हणजे इंग्रजांनी धरलं होतं एकच, म्हणजे विचार केला होता की यामुळं पुन्हा देशामध्ये दुही निर्माण होईल, देशाच्या अंतर्गत कलह निर्माण होईल. परंतु झालं दुसरंच. सगळ्यांनी हा शोक दिन म्हणून पाळला आणि यामुळं या बंगालच्या चळवळीला खूप मोठा प्रचंड जनसमुदाय आणि सगळ्या धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन या बंगालच्या फाळणीची जी काही चळवळ आहे ही खूप भयंकर मोठी सुरू केली. यामुळं इंग्रजांना सुद्धा ही बंगालची फाळणी रद्द करावी लागली. एवढी चळवळ, या देशव्यापी चळवळ या भारत देशामध्ये सुरू झाली होती. आणि म्हणूनच जी 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालच्या फाळणीचा दिवस म्हणून उजाडला होता, तो दिवस भारतीयांनी शोक दिन म्हणून पाळला. आणि म्हणून याच बंगालची फाळणी इंग्रजांना 12 डिसेंबर 1911 मध्ये रद्द करावी लागली. जी 16 ऑक्टोबर 1905 सुरू झालेली जी बंगालची फाळणी आहे, शेवटी ही रद्द करावच लागली. रद्द करण्याची तारीख आहे 12 डिसेंबर 1911. आता मग या दरम्यान 1805 ते 1911 याच्या दरम्यान मग बंगालच्या फाळणीच्या जो काही कालावधी आहे, तुम्ही म्हणता सर की 1905, 16 ऑक्टोबर 1905 ते 12 डिसेंबर 1911 म्हणजे ही चळवळ जी आहे बंगालची फाळणी जी आहे, इंग्रजांनी काय मग
6 वर्षांनी म्हणजे किती 6 वर्ष 1800 पहा 16 ऑक्टोबर 1905 ते 12 डिसेंबर 1911 म्हणजे 6 वर्षाच्या जवळपासचा जो काही कालावधी आहे. म्हणजे इतक्या दिवस ही बंगालची फाळणी म्हणजे चालूच होती का? हो होती. पण या चळवळी ही बंगालची फाळणी चालू होती, परंतु त्यामध्ये सुद्धा नवीन चळवळीनं रूप धारण केलं. यामध्ये आणखीन चळवळी तयार झाल्या. जसे की बंगालच्या फाळणीच्या विरोधात तर चळवळ चालूच होती, परंतु त्या बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून आणखीन नवनवीन चळवळी भारत देशामध्ये सुरू झाल्या. त्या कोणकोणत्या? स्वदेशी चळवळ. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या. 1905 16 ऑक्टोबर 1905 हा शोक दिन म्हणून पाळला. देशामध्ये बंगालची फाळणी सुरू झाली. नंतर 12 डिसेंबर 1911 मध्ये चळवळ रद्द करावी लागली, कारण विरोध वाढतच होता भारत देशामध्ये. त्यानंतर स्वदेशी चळवळ भारतामध्ये 1905 नंतर ब्रिटिशाच्या विरोधामध्ये त्याच वर्षात स्वदेशी चळवळ सुरू झाली. आता स्वदेशी चळवळ जे काही 1905 ला बनारस येथे अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं, त्यामध्ये तिथं एक ठराव पास झाला होता. लक्षात घ्या, स्वदेशी आणि बहिष्कारच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आणि 1905 अधिवेशन बनारसमध्ये, त्याच्यानंतर 1906 कोलकात्यामध्ये झालं. 1906 कोलकात्यामध्ये अधिवेशन झालं आणि तिथं स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण याबद्दलचा ठराव स्पष्ट शब्दात मांडण्यात आला. हे वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या 1906च्या कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये कोणता ठराव पास करण्यात आला? तर त्या ठिकाणी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य यांचा ठराव पास करण्यात आला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेवर बहिष्कार टाकला. राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं शिक्षण संस्था स्थापन झाल्या. रवींद्रनाथ टागोर, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक या राष्ट्रीय नेत्यांनी वंगभंग व स्वदेशी चळवळीचे नेतृत्व करून संघटितपणे फाळणीस विरोध केला. मुस्लिमांनी या फाळणी विरोधी मोठा सहभाग घेऊन बहिष्काराचा पुरस्कार केला आणि त्या ठिकाणीच वंदे मातरम हे गीत संपूर्ण भारत देशामध्ये गायलं गेलं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वदेशी चळवळ बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून सुरू झाली होती आणि ही चळवळ लोकमान्य टिळक, जे काही बिपिनचंद्र पाल असतील, लाला लजपतराय असतील, हे जे काही रवींद्रनाथ टागोर हे जे नेते आहेत, यांनी ही चळवळ सुरू केली. आणि या चळवळीनंतर भारत देशामध्ये स्वदेशी व वंगभंग चळवळ एकत्र झाल्यामुळे देशात इंग्रजाविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला. या चळवळीला सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. 1906 कलकत्त्याचं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये या 4 गोष्टीबद्दलचा ठराव, स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, या 4 गोष्टीचा ठराव पास झाला. विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेवर बहिष्कार टाकला. त्याच्यानंतर या देशामध्ये मुस्लिमांनी सुद्धा या चळवळीला मोठ्या संख्येनं पाठिंबा दिला. म्हणून पुन्हा एकदा मुस्लिम आणि हिंदू एकत्रित आले. मग आपल्याला त्यापासून धोका आहे हे त्यांनी ओळखलं. 1906 ला सगळा देश एकत्रित झाला. म्हणून इंग्रजांनी काय केलं, 1906 लाच काय केलं, मुस्लिम लीगची स्थापना केली. बघा, पुन्हा तोडाफोडा, पुन्हा राज्य करा, म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण इंग्रजांनी या देशामध्ये केलं. म्हणून त्यांनी आपल्या देशावर खूप वर्षे सत्ता भोगली. आणि मग मुस्लिम लीगची स्थापना सुद्धा 1906 मध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि का तर मुस्लिम हिंदू या ठिकाणी बंगालच्या फाळणीच्या विरोधासाठी स्वदेशी चळवळीमध्ये एकत्रित आले आणि हे पाहून स्वतःला आपल्या धोका आहे हे त्यांनी ओळखलं. म्हणून त्यांनीच मुस्लिम लीगची स्थापना इंग्रजाच्या मदतीनं स्थापन करण्यात आली. फोडा व राज्य करा या नीतीनुसार ब्रिटिश सरकारने हिंदू मुस्लिमांना फूट पाडण्याचा प्रयोग केला.
1905 मध्ये बंगालची फाळणी याच हेतून करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय सभा मुस्लिमचे नेतृत्व करू शकत नाही ही भावना काही मुस्लिम नेत्यांच्या मनात रुजवली आणि 1906 ला इंग्रजांच्या मदतीने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. आणि म्हणून 1907 मध्ये राष्ट्रीय सभेत फूट पडली. पुन्हा आपल्या माणसाने पुन्हा असा आपला रंग दाखवला आणि 1907 मध्ये जहाल आणि मवाळ हे दोन्ही गट वेगळे झाले. राष्ट्रीय चळवळीमध्ये जहालांना बहिष्काराचा जो व्यापक अर्थ अभिप्रेत होता त्यास मवाळांचा पाठिंबा नव्हता. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाबद्दल मतभेद होऊन 1907च्या सुरत येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेत फूट पडली. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कुठल्या अधिवेशनामध्ये कितीमध्ये आपली जी काही राष्ट्रीय सभा आहे त्या राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली दोन गटामध्ये, एक जहाल आणि मवाळ. अध्यक्ष कोण असावा यावरून तो वाद झाला होता, परंतु त्याच्या अगोदर बरेचसे कारण होते. काय कारण होते तर की जे काही जहालांना बहिष्काराचा जो व्यापक असणारा अर्थ अभिप्रेत होता, म्हणजे आता इंग्रजांचं बहिष्कार म्हणजे बहिष्कारच, परंतु मवाळ जे होते त्यांना तो अभिप्रेत नव्हता. त्यामुळं देशाचं नुकसान होईल असं त्यांना वाटत होतं. परंतु जे शेवटला आपण 46-45 मध्ये केलं तसंच जर आपण पाठीमागं असं जे आंदोलन केलं असतं तर त्या वेळेसच त्या इंग्रजांना देश सोडून जावं लागलं असतं. परंतु ते मवाळ नेत्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये 1907च्या राष्ट्रीय अधिवेशन जे सुरतमध्ये भरलं होतं तिथं अध्यक्षपदावरून, कारण फक्त अध्यक्षपदाचं, आणि त्यानुसार ते राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. आणि अशी असणारी ही जी भारतामधल्या सभा आहेत, संघटना आहेत, ज्या चळवळी आहेत, ह्या चळवळी अशा पद्धतीच्या